काय म्हणता मग मित्रांनो, मी आलो होतो सकाळी मी लोकमान्य नगरला माझ्या मित्राला सोडायला. त्याचं होतं आज सकाळी ग्राउंड. सकाळी वातावरण हो का बापरे, काय एवढं चांगलं वाटे की मस्त. आणि दुपारी पाहिलं तर कडक ऊन. तर मग मी आलो बा हॉस्टेलकडे. येऊन पाहत होतं का हे बंदरे तयारच होते. अरे म्हणे आम्हाला घे म्हणे. हाय म्हणे, मी तर क्लासला जातच नाही म्हणे, मी राहतो म्हणे हॉस्टेललाच दिवसभर पडून. मग वरच्या रूममध्ये येऊन पाहत होतं का यांचं तर दरवेळीचंच राहते बा साफसफाई. हॉस्टेलमध्ये सगळ्यात साफसफाई करत असन तर यांचं पूर्ण आठवड्यातून 2 वेळा साफसफाई, फरची पूस येते बा. मुली तरी एवढे साफसफाई करत नसन, हे या रूमवाले तर करत राहतात बा. मग म्हणे तू व्हिडिओ काढू नको म्हणे, आम्हाला साफसफाई करायला सोपते हो म्हणे. मी म्हटलं जा तिकडं म्हटलं, मी काही साफसफाई की नाही करत म्हटलं, मला जायचं आहे म्हटलं आता चहा प्यासाठी म्हटलं, मी जाईन म्हटलं. मग का आलो चहा प्यासाठी. तिकडं पूर्ण रोडमध्ये बॅरेट वगैरे लावून आहे. इकडं पूर्ण इकडचा रस्ता जाम आहे बा, कारण की इकडं मेट्रोचं काम चालू आहे. मग बड्यापैकी चहा वगैरे पिलो आणि आलो हॉस्टेलला. आलो तर मस्त बड्यापैकी आपली गोंडी रील्स शूट केलं बा. सगळेजण लवकरात लवकर माझ्या इंस्टाग्रामला जा, माझ्या इथं बायोमध्ये देऊन आहे लिंक. लाईक करा, कमेंट्स करा व शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.